नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 8 मार्च रोजी रोहित पवारांशी संबंधित असलेला बारामती ॲग्रो म्हणजे पूर्वीचा कन्नड सहकारी साखर कारखाना, त्या बारामती ॲग्रोने तो कारखाना विकत घेतला होता आणि त्याच्यावरती ईडीची कारवाई आली आणि तो संपूर्ण कारखाना जप्त करण्यात आला आहे. म्हणजे कारखान्याची 161 एकर जमीन, यंत्रसामुग्री, सगळी जी काही मालमत्ता आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. 50 कोटी रुपयाला हा कारखाना विकत घेण्यात आला होता. ईडीने यापूर्वी रोहित पवारांची 12 तास चौकशी केली. चौकशीचे फेरे सुरूच होते. पण ईडीने जी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे, हा कारखाना खरेदी करताना तो स्वस्तात मिळावा यासाठी जे 3 टेंडर भरायचे आहेत ते सगळे आपल्याच संबंधित कसे राहतील याची त्यांनी काळजी घेतली. एक होतं हायटेक इंजिनिअरिंग, दुसरं होतं समृद्धी. आता हायटेक इंजिनिअरिंगला आता हे टेंडर भरताना जे पैसे भरावे लागले होते 5 कोटी रुपये, ते 5 कोटी रुपये देखील बारामती ॲग्रोनीच दिलेले होते. अशी एकूण प्रूफ, त्याचे पुरावे सापडलेत असा ईडीचा दावा आहे. मग या सगळ्या बाकी 2 कंपन्यांनी कमीचं टेंडर भरलं आणि तो जो कारखाना आहे तो बारामती ॲग्रोला मिळाला. मुळात बघा, बारामती कन्नड साखर कारखान्यावर 80 कोटीचं कर्ज होतं, म्हणून तो कारखाना त्यावेळेला त्याच्यावर जप्ती निघाली होती शिखर बँकेची. आता 80 कोटीचा कारखान्याचं व्हॅल्युएशनच केलं, तो कारखाना केवढ्याला विकत घेतला? 50 कोटी रुपयात. आता हे प्रकरण फार जुनं आहे. आता त्याच्याही अगोदरचं प्रकरण आहे जरांडेश्वर शालिनीताईचा कारखाना, तो अजितदादांनी घेतलेला. शिखर बँकेचे घोटाळ्याचे विषय आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण आता शिखर बँकेचा घोटाळा असेल, जरांडेश्वरचा कारखान्याचा विषय असेल, त्याची पण ईडी चौकशी झाली होती ना. आता ते सगळे प्रकरण, ती फाईलच बंद करायची तयारी सुरू आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसाकडे, आर्थिक गुन्हे शाखेकडे हे सगळं प्रकरण आहे आणि त्यांनी त्याला विरोध केला आहे. 15 मार्च रोजी त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये सादर होणार आहे. पण आता पहिल्या टप्प्यात त्याच्यापूर्वीच ईडीने बारामती ॲग्रोवरती कारवाई केली. स्वाभाविक आहे, ही कारवाई झाल्यानंतर एकतर पहिली प्रतिक्रिया काय असते, ही सगळी कारवाई राजकीय आहे. जेव्हा रोहित पवार यांनी तो कारखाना विकत घेतला 2012 साली, तेव्हा ते राजकारणात नव्हते. आता 2019 साली ते आमदार झालेत, म्हणजे आत्ता आलेत ते राजकारणामध्ये. एक व्यावसायिक म्हणून ते करत होते. पण आत्ता अजितदादा जे आहेत ते इकडे भाजपबरोबर आलेले आहेत. आम्ही झुकत नाही आहेत, आम्ही झुकावं ह्याच्यासाठीची ही कारवाई आहे. लढणारे गेले, रडणारे गेले, आणि आम्ही लढणारे आहोत पण रडणारे नाहीत, असं ट्विट रोहित पवारांनी केलं. आणि मी झुकणार नाही. मला असं वाटलं क्षणभर काही भाजपमध्ये जावं लागेल की काय, पण मी हे काही करणार नाही, अशी भाषा त्याने वापरली आहे. पण ही भाषा वापरताना बघा, आपण काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत असा जो दावा केला जातोय ना, म्हणजे आम्ही काहीही केलेलं नाही, आमचं सगळं नियमानुसार आहे, कुठेच काही अडचण नाही, असा जो दावा केला जातो आहे त्यात कुठं तथ्य आहे? काय झालंय, उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, अशी अवस्था आहे. कोणाला झाकायचं, कोणाला उघडायचं? म्हणजे रोहित पवार आत्ता राजकीय निवडणुका असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली गेली हे म्हणू शकतात, त्यात तथ्यही असू शकतं. परंतु मी पूर्णपणे निर्दोषी आहे, आमचा काही संबंध नाही, हे जे आव आणण्याचे प्रयत्न आहेत ते कितपत लोकांना माहिती आहे? बघा, कन्नड साखर कारखान्याच्या विषयामध्ये पार अण्णा हजारेपर्यंत हे प्रकरण गेलं होतं. निलंग्याचे माजी आमदार कॉम्रेड माणिक जाधव यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं, अतिशय मेहनत घेतली होती. हे आजचं नाही आहे. आता काय आहे की सगळेच एका कारखान्याच्या विषय अशा अनेक कारखाने आहेत, सगळे असेच कारखाने अतिशय कमी व्हॅल्युएशन दाखवून ते विकत घेतले गेलेले आहेत. आता हे एक प्रकरण निघालंय, कदाचित टप्प्याटप्प्याने निघतील, माहिती नाही. परंतु आता हे प्रकरण निवडणुकीच्या तोंडावरती निघालं, कारखाना जप्त झाला, म्हणजे आमचं काहीच नव्हतं आणि केवळ
पॉलिटिकली आम्हाला अडचणीत आणण्यासाठी हे केलं जात आहे आणि आम्ही झुकणार नाही अशी भाषा वापरली जाते. एक तर मुळात याच्यात काहीच तथ्य नाही. काय आम्ही झुकणार नाही वगैरे अनेक जण बघितले आहेत. हे झुकण्या फेकण्याचे विषयच नाही. आर्थिक कोंडी. आता हे झालं आहे कसं की हे प्रकरण निघेल असं कोणाला वाटलंच नव्हतं. काय आपल्या देशामध्ये इतक्या गोष्टी घडतात ना. पण रोहित पवारांचं हे प्रकरण निघाले. खरं म्हणजे सगळ्या कारखान्याची सगळी प्रकरणं निघाली पाहिजेत. दुर्दैवाने ह्या गोष्टी घडत नाहीत. सामान्य माणसांची इच्छा काय आहे की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं करू नका. हे सगळं एकदा काढा, गरिबीच हटून जाईल. किती गोष्टी घडत आहेत. अपेक्षा लोकांची ती आहे. होतं आहे काय की यात अशी एखादी घटना घडली की दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया येत असतात. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय असं एक म्हणतो. काय होतं की समजा तुम्ही एखाद्या सिग्नलला थांबलात आणि सिग्नल अजून लाल आहे तर काही जणांना घाई असते आणि पटकन पुढे निघाला. काही जण पार पुढे सिग्नल तोडून गेले. पकडला जातो एखादाच. मग पोलीस काय म्हणणार, थांबा पावती फाडायची आहे. हा म्हणतो अरे माझ्यासमोर ते दोन पुढे गेले ना. आता ते दोन पुढे जे गेले ना त्याचं बघू नंतर काय ते ठरवता येईल. पोलीस काय म्हणतो, तू पकडला की नाही, तू केलं की नाही क्रॉस, तू सिग्नल तोडला की नाही, मग तू दंड भर ना, त्याचं बघू आम्हाला काय करायचं आहे ते. आता हे झालं की बघा ते जवळचे म्हणून त्याला सोडले. अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट केले जातात. पण त्या आर्ग्युमेंटमध्ये काही तथ्य नाही. तुम्ही नियम तोडला आहे तर मग त्याचं दंड भरा. बारामती ॲग्रोनी समजा जर अशा सगळ्या गोष्टी केल्या असतील आणि ते खरंच त्याच्यामध्ये दोषी असतील, न्यायालयात जाता येईल ना, ते न्यायालयातही जातील. हे सगळे प्रक्रिया होईल. पण आपण काहीच नाही, मी नाही त्यातली कडीला वाचली ही जर भूमिका घेणारी जी मंडळी आहेत ना, ते त्यांचं पितळ उघडं होत असतं. हे लपून राहत नाही आहे. त्यामुळं रोहित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना आत्ता त्यांच्या बाजूनी सगळेच काँग्रेस, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीवाले, शिवसेना, उद्धव ठाकरेंची, राऊत वगैरे सगळी मंडळी बोलायला लागली. ते बोलतीलही, त्यांचं ते कामही आहे. निवडणूक असल्यामुळे तसं बोललंच पाहिजे. मात्र रोहित पवार हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत याची खात्री लोकांना आहे. आणि त्यामुळं अशा कारवाया केवळ रोहित पवार नाही तर सगळ्यावरतीच व्हायला पाहिजेत अशी सामान्य माणसांची अपेक्षा आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.